Hello everyone, it's me, your Shubhangi ma'am, and due to lockdown, some portion of our syllabus is remaining. That's why some student requested me to teach remaining portion. Today we will start from function. Now what is function? Function is a block of statement for performing some particular operation. मीन्स फंक्शन म्हणजे काय असते तर इट इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट. तो एक स्टेटमेंटचा ग्रुप असतो आणि आपल्याला जर एखादा टास्क परफॉर्म करायचा असेल इन अ सी लँग्वेज वी हॅव टू राईट इट इन टू द फंक्शन. ओके, इफ वी सी द रिअल लाईफ एक्झाम्पल ऑफ अ पर्सन इट ऑल्सो डिपेंड्स ऑन अदर्स. जर एखादा पर्सन जरी असेल तर तो सुद्धा दुसऱ्यावरती डिपेंड राहतो. जर आपल्याला आपली बाईक रिपेअर करायची असेल तर वी कॉल अ मेकॅनिक. आपण काय करणार की मेकॅनिकला कॉल करतो आणि मेकॅनिकला आपल्याला त्याचं काम सांगायची गरज पडत नाही. ही नोज हिज वर्क व्हेरी वेल. त्याला त्याचं काम व्यवस्थितपणे माहिती असतं आणि तो ते बाईक रिपेअर करतो. सेम लाईक दिस कॉम्प्युटर प्रोग्राम, जर एखादा आपण सिम्पलेस्ट प्रोग्राम सोडला तर जर थोडा कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम असेल तर इट फाइंड इट सेल्फ इन अ सिमिलर सिच्युएशन. तर तो पण त्याचा जो टास्क राहतं तो हँडल एकटा बाय इट सेल्फ हँडल नाही करू शकत. त्यामुळे इट रिक्वेस्ट ऑर कॉल अदर प्रोग्राम लाईक एंटिटी कॉल्ड फंक्शन. त्यामुळे तो काय करेल की दुसऱ्या एक प्रोग्रामला कॉल करेल, दॅट इज कॉल्ड फंक्शन. आता तुम्हाला माहितीच आहे की फंक्शन हा वर्ड काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे. आपण जसं मेन फंक्शन, प्रिंटएफ फंक्शन असं नेहमी बोलतच आलेलो आहे. तर मेन असेल आणि त्यानंतर किंवा कुठलाही एखादा जर शब्द असेल आणि त्यानंतर जर समजा असा ब्रॅकेट दिलेलं असेल, मीन्स पॅरेंथेसिस दिलेलं असेल तर ते फंक्शन राहतं. तर कुठलाही शब्द असेल सी प्रोग्राममध्ये त्याच्यासमोर जर असं ब्रॅकेट असेल तर दॅट इज कॉल्ड फंक्शन. आणि त्यानंतर कर्ली ब्रेस राहून त्याच्यामध्ये आपण आपल्याला जो परफॉर्म करायचा आहे, जो कोड एक्झिक्युटेबल कोड असतो तो आपण त्यामध्ये लिहितो. टाइप्स ऑफ फंक्शन. There are basically two types of function, predefined function and user defined function. Predefined function is also called as standard library function and built-in function. आता printf फंक्शन आहे आपलं, scanf फंक्शन आहे, त्याची जी डेफिनेशन आहे ती ऑलरेडी हेडर फाईलमध्ये लिहिलेली असते. जसं आपण कुठलाही सीचा प्रोग्राम स्टार्ट करतो त्यावेळी हॅश इन्क्लूड stdio.h मीन्स स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल लिहितो. तर त्या हेडर फाईलमध्ये प्रिंटएफ आणि स्कॅनएफची डेफिनेशन लिहिलेली असते. जी आपण प्रोग्राममध्ये जर आपण प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन यूज करत असू तर त्याची जी डेफिनेशन आहे ती ऑलरेडी हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये लिहिलेली असते. देन नेक्स्ट फंक्शन आहे गेट ch फंक्शन, clr फंक्शन. तर याची जी डेफिनेशन आहे ती सुद्धा conio.h मध्ये लिहिलेली राहते. conio मीन्स कॉन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. आता जसं गेट ch फंक्शन कशासाठी यूज होते तर हे फंक्शन यूज होते फॉर होल्डिंग द आउटपुट स्क्रीन अँड आउटपुट स्क्रीन. ओके, तर तसंच str रिलेटेड फंक्शन आहे तर ते सुद्धा प्रीडिफाईंड फंक्शन आहेत. देन नेक्स्ट इज युझर डिफाईंड फंक्शन. इट इज मेड बाय युझर. जे युझरने बनवलेलं एखादं फंक्शन एखादा स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी युझर जर एखादं फंक्शन बनवत असेल तर दॅट इज कॉल्ड युझर डिफाईंड फंक्शन. जसं एखादं ॲडिशनचं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर युझर काय करेल, एखादं ॲड फंक्शन बनवेल, ॲड नावाचं एक फंक्शन बनवेल, तर दॅट इज कॉल्ड युझर डिफाईंड फंक्शन. आपण हे डिटेलमध्ये पाहूच. देन नेक्स्ट मेन फंक्शन. तर आपल्याला कसं प्रीडिफाईंड फंक्शन जे आहे ते ऑलरेडी प्रीडिफाईंड फंक्शन हे ऑलरेडी याची डेफिनेशन लिहिलेली असते हेडर फाईलमध्ये. तसंच युझर डिफाईंड फंक्शन जे आहे म्हणून आपल्याला युझर डिफाईंड फंक्शनच शिकायचे आहे. कारण याची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला स्वतः लिहावी लागते. डिक्लेअर पण स्वतः डिक्लेअर करावं लागतं आणि जेव्हा आपण मेन फंक्शन थ्रू आपल्याला त्याला कॉल करावं लागतं. ठीक आहे, आपण हे पाहू डिटेलमध्ये. देन नेक्स्ट इज अ मेन फंक्शन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेन फंक्शन हे युझर डिफाईंड आहे की प्रीडिफाईंड आहे. तर मेन फंक्शनची जी बॉडी आहे तर बॉडी ऑफ द फंक्शन इज डिफाईंड बाय प्रोग्रामर. त्याची जी बॉडी आहे ती प्रोग्रामर मीन्स युझर थ्रू डिफाईन केलेली, युझरने डिफाईन केलेली असते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ युझर डिफाईंड फंक्शन. पण त्याचा जो प्रोटोटाईप आहे हुज प्रोटोटाईप इज प्रीडिफाईंड इन द कंपायलर. त्याचा जो प्रोटोटाईप आहे तो कंपायलरमध्ये डिफाईन केलेला असतो. म्हणून मेन फंक्शन हे युझर डिफाईंड तसेच प्रीडिफाईंडसुद्धा आहे. Why we need function? First is to avoid rewriting code for same task. Then next to make program readable and understandable and to avoid complexity in debugging and testing. आता यातलं जे फर्स्ट आहे की टू अवॉइड रीरायटिंग कोड फॉर सेम टास्क. सेम टास्कसाठी आपल्याला परत परत कोड लिहायची गरज पडत नाही. हे आपण एका एक्झाम्पल थ्रू पाहू.
इफ वी वॉन्ट टू परफॉर्म द ॲडिशन ऑफ टू नंबर्स, आपल्याला जर एखादी ॲडिशन परफॉर्म करायची असेल टू नंबरची तर काय करावं लागेल. फर्स्ट वी डिक्लेअर टू व्हेरिएबल इंटिजर a, b अँड वी स्टोअर द रिझल्ट इन टू थर्ड व्हेरिएबल दॅट इज c. आता आपल्याला काय करायचं आहे की युजर थ्रू एक मेसेज द्यायचा आहे, जसं प्रिंटएफ स्टेटमेंट, प्रिंटएफ फंक्शन आपण इथे लिहू आणि यामध्ये एंटर टू नंबर्स, एंटर टू नंबर्स. ओके, आणि त्यानंतर मग आपण जे नंबर आहे ते युजर थ्रू एंटर करणार आहोत, म्हणून आपल्याला इथे स्कॅनएफ फंक्शन लागेल. स्कॅनएफ फंक्शनमध्ये आपले जे नंबर आहे ते इंटिजर टाईपचे आहे, दॅट्स वाय वी नीड हिअर 2 times %d, कॉमा %a, कॉमा ॲड्रेस ऑफ b. जे नंबर आहे ते एच्या आणि बीच्या ॲड्रेसवरती जाऊन स्टोअर होईल. ओके, देन नेक्स्ट वी हॅव टू परफॉर्म द ऑपरेशन दॅट इज a plus b बिकॉज वी हॅव टू ॲड टू नंबर्स हिअर अँड द रिझल्ट स्टोअर्ड इन टू c. आता जो रिझल्ट स्टोअर झालेला आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, म्हणून आपल्याला इथे प्रिंटएफ फंक्शन लागेल आणि प्रिंटएफ फंक्शनमध्ये आपल्याला जी सम आहे ती आपण डिस्प्ले करू. सम इज इक्वल टू, आता जी सम आहे ती पण इंटिजर टाईपची आहे म्हणून इथे येणार परत %d, कॉमा रिझल्ट कुठे स्टोअर होतो सीमध्ये, सीमधून आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो रिझल्ट. ओके, तर हा काय आपला कोड आहे. जेव्हा हा कोड एक्झिक्यूट होईल त्यावेळेस जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम मेन फंक्शनला कॉल करेल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस काय होणार की जेव्हा हे स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होईल, फर्स्ट इंटिजर a, b, c. आता इथे आपण काय लिहिलं आहे, प्रिंट एंटर टू नंबर्स. तर आउटपुट स्क्रीनवरती आपल्याला एक मेसेज डिस्प्ले होईल, एंटर टू नंबर्स. आता आपण युजर थ्रू नंबर एंटर करू. सपोज वी एंटर द नंबर हिअर 4 and 2. देन हे ऑपरेशन परफॉर्म होईल. ऑपरेशन परफॉर्म झालं की आउटपुट डिस्प्ले होईल सम इज इक्वल टू, जी सम आहे ती इथे अशी डिस्प्ले होईल. आता कसं आहे की जेव्हा हा कोड आपण एकदा प्रोग्राम लिहिल्यानंतर एकदा चालवू त्यावेळेस आपल्याला हे आउटपुट मिळेल, पण जर चालवायचा असेल, परत एक्झिक्यूट करायचा असेल, परत हाच कोड सेम कॉपी करत जावा लागेल. पण त्यापेक्षा जर आपण इथे एक फंक्शन बनवलं ॲड नावाचं आणि त्यामध्ये जर आपण ॲड फंक्शन बनवून त्यामध्ये जर हा कोड आपण लिहिला आणि या फंक्शनला जर आपण मेन फंक्शन थ्रू कॉल केलं, आता फंक्शन कॉल वगैरे कसं करतात ते मी सांगेल तुम्हाला, पण ह्या फंक्शनला जर आपण कॉल केलं मेन फंक्शन थ्रू, जसं आपण इथे एक मेन फंक्शन लिहू void मेन, आणि या फंक्शनमध्ये मेन फंक्शनमध्ये जर आपण ॲड नावाचं फंक्शन सिम्पली असं कॉल केलं तर काय होणार की ॲड नावाचं फंक्शन खाली आपण हे फंक्शन लिहिलेलं असेल ॲड फंक्शन, तर हे फंक्शन जेव्हा आपण ॲड फंक्शनला कॉल करू तेव्हा हा कोड एक्झिक्यूट होईल आणि आपल्याला परत जर पुन्हा जरी समजा हाच कोड परत आपल्याला हेच ऑपरेशन पाहिजे असेल तर आपण परत इथे किती वेळा ॲड फंक्शनला मेन फंक्शन थ्रू कॉल करू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे की टू अवॉइड रीरायटिंग कोड फॉर सेम टास्क. तसंच मग यामुळे काय होणार की आपला जो प्रोग्राम आहे तो मोर रीडेबल अँड अंडरस्टँडेबल होईल, म्हणजे समजायला सोपा होईल. ओके, देन नेक्स्ट टू अवॉइड कॉम्प्लेक्सिटी इन डिबगिंग अँड टेस्टिंग. नेक्स्ट एलिमेंट ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. देर आर 3 एलिमेंट ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन, function declaration, function definition and function call. First we will see function declaration. That it is also called as function prototype. Function prototype. What is function declaration? This informs compiler about function name, function parameter and return values of data type. तर याचा सिंटॅक्स आहे रिटर्न टाईप फंक्शन नेम, रिटर्न टाईप फंक्शन नेम अँड पॅरामीटर लिस्ट. तर कुठलंही जसा एखादा व्हेरिएबल असेल ते व्हेरिएबल जर आपल्याला यूज करायचं असेल आपल्या प्रोग्राममध्ये तर फर्स्ट वी हॅव टू डिक्लेअर इट. आपल्याला ते पहिले डिक्लेअर करावं लागते. लाईक दॅट फंक्शन पण आपल्याला डिक्लेअर करावं लागते. तर याचा सिंटॅक्स आहे रिटर्न टाईप फंक्शन नेम अँड पॅरामीटर लिस्ट. तर आता रिटर्न टाईप्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटा टाईप. हा एक डेटा टाईपच राहतो. देन नेक्स्ट फंक्शन नेम अँड पॅरामीटर लिस्ट.
पॅरामीटर लिस्ट म्हणजे आपण इथे याला व्हॅल्यू पास करू शकतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ आर्ग्युमेंट लिस्ट. देन एक्झाम्पल इंटिजर सम इंट आपण इथे याला व्हॅल्यू पास करू शकतो. आता फंक्शन डिक्लेरेशन, आता हा सिम्पल एक प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे की जसं फंक्शन पहिले आपल्याला मेन फंक्शनच्या वरती फंक्शन डिक्लेअर करावं लागते. आपण हे मेन फंक्शनमध्ये पण फंक्शन डिक्लेअर करू शकतो. देन नेक्स्ट आपल्याला मेन फंक्शन थ्रू त्या फंक्शनला कॉल करावं लागते. जेव्हा आपण त्या फंक्शनला कॉल करतो तेव्हा आपला जो कर्सर आहे तो डिरेक्टली फंक्शनच्या डेफिनेशनवरती जातो. म्हणजे कुठलंही फंक्शन ज्यावेळी कॉल होतो तेव्हा जो ते फंक्शनच्या खाली जर काही कोड लिहिलेला असेल तर तो कोड एक्झिक्यूट न होता जिथून ते फंक्शन कॉल गेला आहे तिथून डायरेक्टली तो फंक्शन डेफिनेशनवरती जातो आणि त्यामध्ये जो कोड आहे तो एक्झिक्यूट करतो आणि त्यातला कोड एक्झिक्यूट केल्यानंतर तो जिथून ते फंक्शन कॉल केलं गेलं होतं त्याच्यानंतरचं स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. जसं ॲडिशनसाठी आपल्याला जर प्रोग्राम लिहायचा असेल तर आपण इथे ॲड नावाचं फंक्शन घेतलं आहे. तर इथे व्हॉइड याचा डेटा टाईप आपण व्हॉइड लिहिला कारण ते काहीही रिटर्न करत नाही आहे व्हॅल्यू, म्हणून आपण त्याचा व्हॉइड इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू म्हणून व्हॉइड घेतलेला आहे. आणि आपण इथून पॅरामीटर पण पास नाही केलेले आहे त्यामुळे आपण इथे व्हॉइड घेतलं आहे. व्हॉइड नाही घेतलं तरीही चालेल. देन मेन फंक्शनमध्ये आपण इथे ॲड फंक्शनला कॉल केलं आहे. आता जसं आपण इथून ॲड फंक्शनला कॉल करू तसा तो त्याच्या डेफिनेशनवरती जाईल. तसं व्हॉइड ॲड अँड व्हॉइड, आता यामध्ये पण आपण काही पॅरामीटर पास केलेले नाही आहे. इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू अँड इट डझंट टेक एनी आर्ग्युमेंट. देन नेक्स्ट यातला जो कोड आहे तो एक्झिक्यूट होईल. असं फंक्शन डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे. आपल्याला पहिले इथे रिटर्न टाईप द्यावा लागतो, देन फंक्शन नेम, आणि त्यामध्ये जर आपल्याला पॅरामीटर पास करायची असेल तर इथे पॅरामीटरची लिस्ट द्यावी लागते. आता जे पॅरामीटर आपण पास करतो आहे दॅट इज कॉल्ड, हे जे पॅरामीटर आहे तर हे पॅरामीटर राहतात. इट इज कॉल्ड ॲज अ फॉर्मल पॅरामीटर. This function call. तर फंक्शन कॉल मीन्स दिस कॉल्स द ॲक्च्युअल फंक्शन. जे ॲक्च्युअल फंक्शन आहे त्याला कॉल करायचं काम करतं ते. तर याचा जो सिंटॅक्स आहे तो फक्त सिम्पली फंक्शन नेम अँड आर्ग्युमेंट लिस्ट दिलेली राहते. ते नेक्स्ट याचं एक्झाम्पल ॲड फंक्शन. अशा प्रकारे आपण फंक्शनला कॉल करू शकतो. यामध्ये जर आपल्याला व्हेरिएबल पास करायचे असेल तर आपण ॲड A, B असे व्हेरिएबल डिरेक्टली त्याला पास करू शकतो. तर देन नेक्स्ट फंक्शन डेफिनेशन. तर फंक्शन डेफिनेशनचा सिंटॅक्स आणि फंक्शन डिक्लेरेशनचा सिंटॅक्स सेम राहतो, पण आपल्याला फक्त इथे फंक्शन डिक्लेरेशनमध्ये सेमिकोलॉनने ते टर्मिनेट करावं लागतं, पण इथे फंक्शन डेफिनेशनमध्ये सेमी देत नाही कारण यामध्ये आपल्याला एक्झिक्युटेबल कोड लिहावा लागतो. आता फंक्शन डेफिनेशन कंटेन्स ऑल द स्टेटमेंट टू बी एक्झिक्युटेड. जे पण स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे आहे ते फंक्शन डेफिनेशनमध्ये आपल्याला लिहावे लागतात. याचं एक्झाम्पल आहे व्हॉइड ॲड व्हॉइड. आता इथून काही पॅरामीटर पास नाही केलेले आहे म्हणून आपण इथे व्हॉइड लिहिलेला आहे आणि इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू म्हणून आपण इथे व्हॉइड लिहिलं आहे. देन नेक्स्ट इंटिजर ॲड इंट आणि एंड. कुठलंही एखादं जर फंक्शन असेल तर आपल्याला ते डिक्लेअर करावं लागेल आणि डिफाईन पण करावं लागेल बिफोर कॉलिंग. म्हणजे कॉल करायच्या पहिले आपल्याला जर एखादं फंक्शन कॉल करायचं असेल तर ते फंक्शन डिक्लेअर केलेलं असले पाहिजे आणि डिफाईन पण केलेलं असलं पाहिजे. कुठलंही फंक्शन बनवायचं असेल तर वी हॅव टू रिमेंबर सम पॉईंट्स. फर्स्ट इज वी कॅन मेक एनी नंबर ऑफ फंक्शन. आपण एका प्रोग्राममध्ये कितीही फंक्शन बनवू शकतो. देन नेक्स्ट वी कॅन कॉल द फंक्शन एनी नंबर ऑफ टाइम्स. आपण ते फंक्शन कितीही वेळा मेन फंक्शन थ्रू कॉल करू शकतो. देन नेक्स्ट वी कॅन कॉल एनी फंक्शन विदिन एनी अदर फंक्शन. आपण कुठलंही फंक्शन असेल तर ते कुठल्याही फंक्शनमध्ये कॉल करू शकतो. देन नेक्स्ट वी कॅन डिफाईन अ फंक्शन इन एनी ऑर्डर. आपण कुठल्याही ऑर्डरमध्ये ते फंक्शन डिफाईन करू शकतो, पण आपल्याला कॉल मात्र मेन फंक्शनमध्ये आपण जो सिक्वेन्स दिला असेल त्या सिक्वेन्स थ्रू ते फंक्शन कॉल होईल. देन नेक्स्ट वी कॅन नॉट डिफाईन अ फंक्शन विदिन अनदर फंक्शन. म्हणजे कुठलंही एखादा जर फंक्शन असेल तर आपण त्या फंक्शनला म्हणजे एका फंक्शनमध्ये दुसऱ्या फंक्शनची डिफिनेशन नाही लिहू शकत. वी कॅनॉट डिफाईन अ फंक्शन विदिन अनदर फंक्शन.